बानू, आता मला निघायला हवं. देवा, आज जेवणात काय करावं जी? नाही म्हणजे तशी तयारी कराया. हा, नाही, आता त्याची काहीच आवश्यकता नाही. मला निघायचे आता. मला गडावर जाणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे देवा तुम्ही खरंच निघाला आहे ती? होय. देवा वाईस जीवन तरी जा की. नाही, नकोय. मला अजून उशीर व्हायला नको. पर मला तर वाटलं होतं का तुम्ही बानूला अजून काय बाई सांगणार असाल. मावशी, मी आज त्याच्याबद्दल तुला नंतर सांगते. काय झालं? काही नाही. येतो मी. शुभम भवतु. बानू, मी तुला जे काही सांगितलं आहे ते ध्यानात ठेव. भयजी. शुभम भवतु. काय झालं बानू? कसली काळजी करतीया? देव काय बोललं का तुला? अहो सांगा जी, काय झालं आहे? मावशे, अगं मला देवासनी सांगायचं होतं का ह्या समध्यातनं मला काय ठाव पडलं आहे ते. आणि आता म्या कोण आहे हे कळाया. मला अजून काय ठाव व्हायला हवं हे मला देवासनी विचारायचं आहे. अगं पर बानू, हे कस काय विचारणार तू देवासनी? काय बी कळत नाही ग मावशे. तत देवीसनी काय बाय ठाव होणार असेल म्हणून तुला देव असं बोललं असणार. काय बी कळना की. अगं मावशे, देवांनी मला गोष्टी सांगितल्या. पर आता या समध्याचा देवासनी त्रास नग व्हायला. पण मला स्वतःसनी हे आवडलेलं नसणार. उगाच तंटा न ग अजून बानू. याबाबत क्षमा असावी प्रभू. नंदी, जर तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर रागवलो आहे तर हा समज तुझ्या मनामधून काढून टाक. प्रसंगी क्षणभर मला तुझा राग आलाही असेल, पण मला कल्पना आहे की हे सारं का घडत आहे. देवा, मी केवळ मला दिलेली आज्ञा पूर्ण केली. मला ठाऊक आहे. होय देवा, आता श्री बाळाईंना आत्मज्ञान होण्यासाठी काही सहाय्य करावे लागेल का? आपण आज्ञा करावी. आपण सांगाल तसेच होईल प्रभू. नंदी, एक क्षण असा येईल की सर्वांनाच यासाठी सहाय्यभूत व्हावं लागेल. तुर्तास तरी एकांतात बानूला मी जे काही सांगितलं आहे ती त्याचा अर्थ लावेल, तर्क लावेल, कारण आता तिच्या हाती काहीतरी लागणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तिचे देखील प्रयत्न आता सुरू झाले आहेत. होय देवा, आता असेच वाटत आहे की त्यांना सर्व काही स्मरण होवं आणि आपण सर्वजण कैलासात जावं, अशीच इच्छा आहे प्रभू. आता आज्ञा असावी. देवी, माधवी, काय झालं? अशी घाईत का आलीस तू? देवी, मी इकडे येत असताना काही गोष्टी माझ्या कानावर पडल्या. कोणत्या गोष्टी? देवी, माझ्या कानावर आलं की
बानूला आत्मज्ञान व्हावं म्हणून श्री खंडेराय तिला काही गोष्टी सांगत आहेत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? मी एकांतात गेले असताना यांनी मला काही शक्तिरूपांच्या कथा सांगितल्या होत्या. तसंच हे बानूला देखील सांगत असतील. पण जर बानूला सत्य कळलं तर काय? देवी तर ती देवांसह कैलासात जाईल. तुला वाटतं असं होईल? तू निश्चिंत राहा. हे आता गडावर येतील आणि आमची भेट होईलच. माधवा, यावं देवा. श्री म्हाळसा देवी आपली गडावर प्रतीक्षा करत आहे. होय, मी गडावर यावं ह्यासाठी ती तुम्हा सर्वांबरोबर जे निरोप पाठवत होती त्यावरनं मी जाणलं. बाणाईला आपण जे सहाय्य करत आहात त्यात श्री म्हाळसा देवींना बाणाईची परीक्षा बघायची असावी. होय माधवा, मला त्या संदर्भात तिच्याशी बोलायचं आहेच. देवा, श्री लक्ष्मी देवी श्री म्हाळसा देवींच्या कक्षेत आहे. आपण आल्यावर मी देखील आपली आणि श्री म्हाळसा देवींची भेट घेणारच होतो. माधवा, ते आवश्यकच आहे. कारण जे कार्य मी बानूला सांगितले आहे त्या संदर्भात तुम्हा सर्वांना कल्पना असणं हे आवश्यक आहे. होय देवा. परंतु माधवा, बानूला मी ज्या कथा सांगत होतो त्यामध्ये कोणी ना कोणीतरी येऊन व्यत्यय मात्र निश्चितच येत होता. देवा, मी आधी म्हणालो तसं ही देखील एक परीक्षाच असावी. परंतु माधवा, बानूने ह्या परीक्षेला सामोरं जायचं की नाही ह्याचा विचार मात्र आपण करायला हवा होता. देवा, आपणही अचानक अशा प्रकारे शक्तिरूपांच्या कथा बाणाईला सांगाल याची कल्पना नव्हती आम्हाला. त्याचप्रमाणे श्री म्हाळसा देवी बाणाईची अशा प्रकारे परीक्षा बघतील याची जाणीव नव्हती. होय माधवा, परंतु आता ह्या पुढे काय करायचं ह्याच्यावर मात्र आपल्याला बोलायला हवं. होय देवा. कारण बानूला मी महत्वाचे कार्य सोपवले आहे. ते तिच्या आत्मज्ञानासाठी गरजेचं आहे. होय माधवा. देवा, मला असं वाटतं की श्री लक्ष्मी देवी श्री म्हाळसा देवींच्या कक्षेत आहेत. आपणही तिथेच जाऊन पुढे काय करता येईल या संदर्भात बोलूया. हेच उचित ठरेल. यावं. जयाद्रीवरचं तुमचं प्रेम मला ठाऊक आहे. तुमच्या भावना देखील मला कळतात. परंतु आपण आणखी वेगळ्या पद्धतीने तिला सहाय्य करायला हवं असं मला वाटतं. आपण सुचवावे देवी. आणि जर कोणत्याही कारणाने ह्यामध्ये अडथळा आला तर तिला सत्य काय आहे हे कळण्यास विलंब मात्र निश्चितच होईल.